अप्पा हा बापा असा होता आपल्यासारखा भाऊ. हा राव काय भाऊ आज मृत्यूपत्र मध्ये मध्ये 10 एकर आपल्याला भेटणार. दोघं भाऊ आहेत आपण. 10 एकर आपल्या वाटेल येणार असा बाप क्वचितच पाहायला भेटतो. पण मी इथं पुतळा बांधणार आहे नानाचा. तुम्ही मी काय म्हणतो अप्पा हा. 10 एकर ही मी घेतो आणि ही तुम्ही घ्या 10 एकर. ऐ, मी ठरीन ही 10 एकर तू घ्यायची आणि ही 10 एकर मी घ्यायची. काय रे अण्णा तुमच्या हिस्सेचं वाटणी पत्र देऊन गेले. काय वाटी मात्र तुमच्या दोघांच्या हिस्सेला किती जमीन येणार ती लिहून गेले त्याच्यात. काय करायचे आम्हाला माहिती आम्ही दोघं लेकरं आहे. हा. आमच्या वाट्याला 10 एकर आहे. अरे आम्हाला काय आमच्या आम्ही वाटणी पत्र करायचं. दोनच पोरं आहेत आणि आम्हाला माहिती 10 एकर तर येणारच आहे. नाही वाटायला काय वाचून दाखवतो. थांबा थांबा मी वाचून सांगतो. बरं जाऊ दे वाचू दे एकदा वाच त्याच्या हाऊस मध्ये. तुम्हाला दोघांना का अजून 3 गुंठे आली जमीन. अजून 3 गुंठे बाप आहे ना पल्ला भेटणार नाही ना कधी. अजून नाही. अहो या 20 एकरामध्ये 3 गुंठे आली. काय बोल राहिला हे? अहो असं लिहिलंय नानानी की मी नाना माझे अजून 3 लग्न झाले असून मी तुम्हाला हे सांगितलं नव्हतं, तर मी आज सांगित आहे की माझे 3 लग्न झाले आहे आणि 3 लग्नाच्या 3 मुलाबाळांना समान वाटणी देण्यात येत आहे. मला चक्कर यायला लागली. नाना कुठे सध्याला अण्णा गेले कुठं? 4थं लग्न करायला. अरे थांबलो तो लग्न जर झालं नाही 3 गुंठे तर हिशे पडते.